जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 17. अजून काही उदाहरणे. पृथ्वी सतत भ्रमण करीत आहे, तर मग मोठमोठ्या समुद्रातील प्रचंड जलसंचय स्थिर कसा आणि तो गोलाकार कसा राहिला? जैन ज्योतिर्लोक पृष्ठ 76 वर पुढील वाक्य आहेत. अर्थात गंगा नदी जैसे हरिद्वार से कलकत्ता की ओर बहती है, पृथ्वी के गोल होने पर उल्टी भी बह सकेंगी. समुद्र और कुएं के जल गिर पड़ेंगे. आधुनिक वैज्ञानिक असे मानतात की ध्रुव तारा उत्तर ध्रुवाच्या म्हणजे अर्थात नॉर्थ पोलच्या समश्रेणीमध्ये आहे. म्हणून पूर्व व पश्चिमेकडे राहणाऱ्या लोकांना ध्रुव तारा सारखाच दिसेल. पण हे त्यांच्या तर्कानेच अशक्य वाटते, कारण 12 तासात पृथ्वीचा एक भाग दुसरीकडे, त्यावेळी व्यासाच्या दृष्टीने तो भाग 12,758 किलोमीटर दूर असतो. अशाही वेळी ध्रुव तारा जसा पूर्वेकडून दिसतो तसा पश्चिमेकडून दिसतो हे पटत नाही. पुन्हा वैज्ञानिक मानतात की पृथ्वी केवळ आपल्याच आसाभोवती फिरत नाही, तर ती ताशी 66,000 मैल या गतीने सूर्याभोवती फिरते. सूर्याचा व्यास 8,66,000 मैल व परिघ 26 लाख मैल आहे. त्याभोवती पृथ्वी अंडाकार फिरते, तीही 930 लाख मैल दुरून. यावरूनच पृथ्वीचे सूर्यापासून प्रचंड अंतर आणि अंडाकार भ्रमणामुळे कमी जास्त होणारे अंतर याची कल्पना केल्यास असे असताना देखील ध्रुवतारा पृथ्वीपासून इतका दूर आहे की पृथ्वीचे कितीही परिवर्तन, स्थानांतर, भ्रमण इत्यादी झाले तरीही ध्रुवतारा तिथेच दिसतो. पण हे उत्तर बरोबर वाटत नाही. जे पृथ्वीलाच काय, समुद्राचे पाणी इत्यादी प्रचंड वजनासहित असलेल्या पृथ्वी अधिक ग्रहांनाही यथास्थित भ्रमण करीत ठेवते. वैज्ञानिक याचे उत्तर असे देतात की ध्रुवतारा पृथ्वीपासून इतका दूर आहे की पृथ्वीचे कितीही परिवर्तन, स्थानांतरण, भ्रमण इत्यादी झाले तरीही ध्रुवतारा तिथेच दिसतो. पण हे उत्तर बरोबर वाटत नाही, कारण या उत्तरामुळे पृथ्वीचे भ्रमण आणि आकार दोन्हीही शंकास्पद वाटतात. दुसरा एक तर्क असा आहे की पृथ्वीचे वजन लाखो करोडो नव्हे अब्जावधी टन आहे, मग ती खाली खाली का येत नाही? त्याला वैज्ञानिकांचे उत्तर असे आहे की पृथ्वीभोवती एक विशिष्ट प्रकारचे वातवलय आहे, जे पृथ्वीलाच काय, समुद्राचे पाणी इत्यादी प्रचंड वजनासहित असलेल्या पृथ्वी अधिक ग्रहांनाही यथास्थित भ्रमण करीत ठेवते. पण या उत्तराने गुंतागुंत अधिकच वाढते. ते वातवलय स्थिर आहे की अस्थिर, ते कशावर आधारलेले आहे? पृथ्वीला ते वर का लोटू शकत नाही? पृथ्वीच्या गतीमुळे घर्षण होत असेल तर मग त्यापासून निर्माण होणाऱ्या उष्णतेचे काय? वैज्ञानिक अजून एक तर्क असा उपस्थित करतात की पृथ्वीमध्ये आकर्षण शक्ती आहे, त्यामुळे सर्व वजनदार वस्तू पृथ्वीवरच पडतात. हाही तर्क पूर्ण समाधान करीत नाही, कारण प्रत्यक्षात नदी, नाले उताराकडे इतस्ततः वाहताना दिसतात, पण लोखंडासारखे जड पदार्थ सरळ खालीच पडतात. गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव असा वेगवेगळा आहे, तर प्रचंड पर्वत त्याच्या तळापासून एखादा पदार्थ वर का आकर्षून घेत नाहीत? काही वेळा असे म्हणावे लागते की विज्ञान एक वह नदी है जिसमें सतत एक के बाद एक नई लहरें उठती रहती है. एवढे मात्र खरे की आजचे खगोल, भूगोल इत्यादी शास्त्रज्ञांचे ज्ञान इतके तोकडे अपूर्ण आहे की पृथ्वीच्या आकारासारखे अनेक प्रश्न सुटू शकत नाही. गुंतागुंत अधिकच वाढते. या गुंतागुंतीस कंटाळून एल्फान्जो म्हणतो, If the heavens were really like that, I could have given the deity good advice had he consulted me at their creation.
शेवटी सामान्य शिक्षा पुस्तक BA कोर्स 1937 मधील खालील विचार प्रकट करून हा लेख मी पूर्ण करतो. या पुस्तकात वैज्ञानिकांचा पृथ्वीविषयी तर्क प्रकट केला आहे. पहा, हमारा सौरमंडल एवं पृथ्वी की उत्पत्ति एक रहस्यमय पहेली है. इस बारे में अभी तक निश्चित रूप से कुछ भी नहीं कहा जा सकता. अलग अलग विद्वानों एवं वैज्ञानिकों ने अपनी बुद्धि एवं तर्क के अनुसार अलग अलग मत प्रचलित किए हैं. उन सब मतों के अध्ययन के पश्चात हम इसी निर्णय पहुँचते हैं, ब्रह्मांड की विशालता के समक्ष मानव एक क्षणभंगुर प्राणी है. उसका ज्ञान सीमित है. प्रकृति के रहस्य को ज्ञात करने के लिए जो साधन उसके पास उपलब्ध है वे सीमित है, अपूर्ण है. वैज्ञानिकों के विभिन्न सिद्धांतों को हम रहस्योद्घाटन की अटकलें मात्र कह सकते हैं. वास्तव में कुछ मान्यताओं के आधार पर आश्रित अनुमान ही है.